महात्मा गांधींच्या पावनभूमीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे। सावंगी मेघे परिसरात नाकेबंदी करून पोलिसांनी एका बोलेरो पिकअप मधून तब्बल 150 पेट्या देशी दारू जप्त केली असून वाहनासह एकूण 22,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 21 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावंगी परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की राहुल प्रकाश पवार हा त्याच्या बोलेरो पिकअप मधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा घेऊन तुळजापूर हायवेवरून वर्ध्याकडे येत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 25 ढाब्याजवळ सापळा रचून नाकेबंदी केली। संशयित वाहन अडवून झडती घेतली असता पोलिसांना रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 ml च्या एकूण 15,000 प्लास्टिक शिश्या, बोलेरो पिकअप, मालवाहू गाडी, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 22,10,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। पकडण्यात आलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता हा माल भूषण पाटील राहणार मुक्टी जिल्हा धुळे याने दिल्याचे समोर आले आहे। सध्या मुख्य आरोपी भूषण पाटील फरार असून सावंगी मेघे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच अंमलदार शेखर डोंगरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत आणि राहुल लुटे यांनी ही यशस्वी कामगिरी केली। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।